हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळ्यांची प्रिपरेशन खूप छान चालू आहे. सो गाईज, आज आपण डिस्कस करणार आहोत फॉर अ इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अ सेमिस्टर 3. ठीक आहे. 2 सब्जेक्ट वरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ प्रिपेअर केला आहे. आय होप तुम्हाला हे इम्पॉर्टंट क्वेश्चन खरंच इम्पॉर्टंट ठरत असणार. आणि आज आपण कुठल्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत, तर आज आपण फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग वरती डिस्कस करणार आहोत. ओके. सो गाईज, हे जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन रिपिटेटिव्हली एक्झाम मध्ये विचारला जातात आणि बऱ्याच वर्षापासून हे क्वेश्चन रिपीट होत आहे. ठीक आहे. अगेन गाईज, आता आपल्याला माहिती आहे की पीसीए ची नोटिफिकेशन आली आहे की देअर मे बी चान्सेस की पुढल्या अकॅडमिक इयर मध्ये तुमचा हा जो सिलेबस आहे तो नसणार आहे किंवा काहीतरी ऍडिशन याच्यामध्ये होणार आहे. आणि अशा वेळेस जेव्हा आपला सिलेबस चेंज होत असतो तेव्हा जास्त चान्सेस असतात की जे क्वेश्चन एक सेमेस्टर मध्ये ना ते रिपिटेटिव्हली काही इयर्स पासून जे विचारले जातात तेच क्वेश्चन रिपीट येणार आहे. ओके. सो हे गाईज तुम्हाला भरपूर इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर तुमचं प्रिपरेशन झालं नाही आहे, बल्क भरपूर आहे आणि असं वाटत असणार की एवढा मोठा सिलेबस मी कशा प्रकारे प्रिपेअर करू आणि वगैरे वगैरे खूप जर प्रॉब्लेम जात असणार तर हा व्हिडिओ आहे तुम्हाला एकदम रिलेफिंग व्हिडिओ, भरपूर हेल्पफुल होणार आहे. कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळालं की मुलांना थोडं असं रिलीफ मिळते, राईट, राहत की सास येते, राईट. आणि जेव्हा आपण रिलॅक्स माइंडनी प्रिपरेशन करतो तेव्हा छान असं प्रिपरेशन सुद्धा होतं. ठीक आहे. सो तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी मी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आले आहे. सो एक्झामचा टायमिंग आहे आणि जास्त आपला टाइमपास करायचा नाही. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम टू लेट्स स्टार्ट टू अवर मेन कंटेंट. गाईज, फर्स्ट ऑफ ऑल, मायसेल्फ पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, अँड यू आर वॉचिंग आपलं फार्मसी. ठीक आहे. पटकन आपण डिस्कस करूया फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याबद्दल. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गाईज, हे जे क्वेश्चन आहे 100% एक्झाम हिट असणार आहे. हाय वेटेज क्वेश्चन आहे, रिपीटेडली विचारले जाणारे क्वेश्चन आहे. सो तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. यामधला एकही क्वेश्चन मिस करायचा नाहीये. सो हे जे क्वेश्चन आहे आपण एक्झाम वाईज डिस्कस करणार आहोत. जसं ज्या काय पॅटर्नमध्ये तुमची एक्झाम असतात, लाईक 2 मार्क्स क्वेश्चन, 5 मार्क्स क्वेश्चन, 10 मार्क्स क्वेश्चन. ठीक आहे. 2 मार्क्ससाठी टोटल टॉप 10 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. 5 मार्क्ससाठी आपण टोटल टॉप 10 क्वेश्चन अगेन डिस्कस करणार आहोत. आणि जे 10 मार्क्स क्वेश्चन आहे यासाठी मी तुम्हाला टॉप 6 क्वेश्चन देणार आहे. मग आता इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले, यामधलेच तुम्ही या ऑलरेडी सिलेबस भरपूर त्यामधले कटआउट करून मी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आले आहे. आणि फर्दर याला कटआउट करू नका. हा, ठीक आहे. 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, मग याचा अर्थ आपल्याला 2च प्रिपेअर करून जायचं आहे का? तर नाही, सगळे प्रिपेअर करायचे आहे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले आहे ते खरंच इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला ते दिले आहे. सो याला तुम्ही कट करून स्वतःच्याच मनाने काहीतरी शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न करू नका. ओके. सो लेट्स डिस्कस टू अवर फर्स्ट सेक्शन, 10 मार्क्स क्वेश्चन. यामधले टॉप 6 क्वेश्चन तुम्हाला देणार आहे जे तुमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट ठरणार आहे. फर्स्ट आहे गाईज, एक्सप्लेन हॅमर मिल अँड बॉल मिल. ठीक आहे. याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, युजेस, ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस विचारला जातो. हॅमर मिल आणि बॉल मिल हा एक्झामिनेशनचा सो कॉल्ड फेवरेट टॉपिक आहे आणि याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन इज एक्सप्लेन बर्नौलीज थेरम विथ अप्लिकेशन ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड्स मस्ट एक्सपेक्टेड. जे फ्लो ऑफ फ्लुइड्स आहे हे बऱ्याचदा येण्याचे चान्सेस असतात. अगेन गाईज, तुम्हाला जर हे जे क्वेश्चन मी सांगताय तुम्हाला नोट करायचे असाल तर तुम्ही हे नोट करू शकता. आणि जर मला टाईमनी परमिट दिली तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे जे PPT आहे शेअर करणार. सो तुम्हाला थोडं इझी जाणार. ठीक आहे. बट हां, सेफर साईड तुम्ही नोट करायची असेल तर नोट करून घ्या. ठीक आहे. मला नाही होऊ शकतं, मी ट्राय करेल 101%, बट नाही झालं तर तुमच्याकडे एक नोट असू द्या. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन इज एक्सप्लेन मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. जे मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे यावरती एक नोट विचारली जाते. ठीक आहे. याचं आपल्यामध्ये काय लिहायचं आहे तर कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि इकॉनॉमी लिहायचे आहे. जर तुम्हाला आणखीन वेटेज घ्यायचं असणार तर डायग्राम काढायला विसरू नका. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये इन्स्ट्रुमेंट काढायला विसरू नका. आफ्टर दॅट फोर्थ क्वेश्चन इज एक्सप्लेन ट्रे ड्रायर अँड फ्लुइडाइज बेड ड्रायर. यावरती एक क्वेश्चन असतो याचं मेकॅनिझम आणि डायग्राम एक्सपेक्टेड असतं. आफ्टर दॅट द फिफ्थ क्वेश्चन इज एक्सप्लेन प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्रेस. याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि अप्लिकेशन, सगळेच जे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्याचं कन्स्ट्रक्शन, अप्लिकेशन, वर्किंग हे इम्पॉर्टंट असतं. आणि त्यामध्ये एक डायग्राम तुम्ही नक्की काढा छान असे मार्क्स घेण्यासाठी.
डायग्राम परफेक्ट असलीच पाहिजे असं नाही, बट डायग्राम असलीच पाहिजे हे महत्त्वाचं आहे. परफेक्शन नको, नेमिंग आपल्याला परफेक्शन पाहिजे, लेबलिंग परफेक्शन पाहिजे. ठीक आहे. अँड 6th अँड लास्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे टाईप ऑफ करोजन अँड प्रिझर्वेशन मेथड. ठीक आहे. हा मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो युनिट नंबर 5 मध्ये. ठीक आहे. सो गाईज हे टॉप 6 क्वेश्चन आहे. 6 मधले 6 प्रिपेअर करायचे आहे, 2च लिहायचे आहे. मग 2च करू का तर नाही, 6 दिले आहे, 6च करा. मग म्हणायचं नाही की मॅम इम्पॉर्टंट क्वेश्चन तर केले आणि आलं नाही, आमचा पेपर खराब केला. कारण मी 6 देते आणि तुम्ही 2 प्रिपेअर करता, तर मग कसा पेपर छान जाणार आहे. 6 मधले 6च करायचे. ठीक आहे. आफ्टर दॅट 5 मार्क्ससाठी टॉप क्वेश्चन आहे, टॉप 10 क्वेश्चन आहे. युनिट वाईज गाईज मी याला डिवाइड केला आहे, सो दॅट जर तुम्हाला सिलेबस प्रिपेअर नाही झाला तर मग तुम्हाला फाइंड आउट करायसाठी इझी होतं. फर्स्ट गाईज युनिट 1 मधला क्वेश्चन 2 इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आहे लॉज गव्हर्निंग साईज रिडक्शन. आफ्टर दॅट सेकंड वन आहे वेंचुरीमीटर और रोटामीटर. यामधला कुठलाही एकाचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग युजेस विचारला जातं. दिस इज फॉर युनिट नंबर 1. आफ्टर दॅट युनिट नंबर 2 मधलं 2 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आहे डिफरन्स बिटवीन सिम्पल वर्सेस फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. नेमकं सिम्पल काय आहे आणि फ्रॅक्शनल काय आहे याला तुम्ही पेज वाईज मध्येतून डिवाइड करून लिहू शकता किंवा पॉईंट लिहून त्याला सेपरेटली डिफरन्शिएट करू शकता. देन 4th क्वेश्चन आहे हीट ट्रान्सफर बाय कन्स्ट्रक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. यामधले कुठल्याही 2 वेनी हीट कशा प्रकारे ट्रान्सफर होतं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट गाईज युनिट नंबर 3 मधले अगेन 2 टॉपिक आहे जे मोस्ट ऑफ द टाइम रिपीटेडली विचारले गेले आहे. त्यामधला फर्स्ट आहे रेट ऑफ ड्राईंग कर्व्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्टेजेस विचारल्या जातात. आफ्टर दॅट स्प्रे ड्रायर्स, याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि युजेस. स्प्रे ड्रायरवरती एक क्वेश्चन असतो. मला आठवते की मी जेव्हा बी फार्मसी मध्ये होते तेव्हाच एक स्प्रे ड्रायवर सेमिस्टरवरती एक्झाम क्वेश्चन होताच. सेमिस्टर एक्झाममध्ये हा एक क्वेश्चन होताच. ओके. सो याचे रिपीटेटिव्हली असण्याचे चान्सेस जास्त आहे, याला स्किप करू नका. ठीक आहे. स्किप तर तुम्हाला कुठलाच क्वेश्चन करायचा नाही आहे, जेवढे देत आहेत सगळे करायचे आहे. आफ्टर दॅट युनिट 4 मधले अगेन 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे रिपीटेटिव्हली विचारले जातात. त्यामधला फर्स्ट आहे फिल्टर एड आणि फिल्टर मीडिया. यावरती एक नोड विचारले जाते फॉर 5 मार्क्स. देन सेंट्रिफ्युगेशन, प्रिन्सिपल अँड अप्लिकेशन. ओके. दीज आर आय थिंक टॉप 8 क्वेश्चन आहे. सो हे तुम्हाला मिस करायची नाही आहे. आता इथे 2 क्वेश्चन स्किप झाले युनिट नंबर 5चे. मी डिस्क्रिप्शनमध्ये युनिट नंबर 5चे ॲड करून दिले, ते PPTमध्ये नाही आहे. ओके. सो डोंट यू वरी. बट हां, तर 8 आहे तर 8 मधले 8च करायचे. आफ्टर दॅट द लास्ट सेक्शन आहे दॅट इज द 2 मार्क्स क्वेश्चन. आता आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा एक्झाम अपेअर करतो तर 2 मार्क्स क्वेश्चनला आपल्याला ऑप्शन नसतो. तिथे आपल्याला 10 क्वेश्चन दिले तर 10च सॉल्व करायचे आहेत फॉर 20 मार्क्स. सो इथे सुद्धा प्रिपरेशनमध्ये तुम्हाला मी 10 दिले आहे तर 10च करा. प्लस याच्यामध्ये तुम्ही तुमचं सुद्धा ॲड करू शकता. हे टॉप 10 आहे, व्हेरी शॉर्ट क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. ओके. सो फास्टमध्ये बघूया. फर्स्ट वन आहे डिफाईन रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर काय आहे हे डिफिनेशनसाठी विचारलं, त्याचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. व्हॉट इज बर्नॉलीज थेरम. बर्नॉलीज थेरममध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. देन थर्ड वन इज अ स्टेट एनी 2 लॉज ऑफ साईज रिडक्शन. ह्या सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4th वन आहे डिफाईन इव्हॅपोरेशन अँड 5th वन इज व्हॉट इज द सिम्पल डिस्टिलेशन. ठीक आहे. हे गाईज टॉप 5 क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा एक्झाममध्ये हे क्वेश्चन बघितले जाते. ठीक आहे. आफ्टर दॅट 6th इम्पॉर्टंट क्वेश्चन इज डिफाईन इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट. की इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट काय आहे हे डिफाईन करायला विचारलं जातं. मग आता फक्त डिफाईन करायचं का, तर थोडंफार तुम्ही तुमचा एक इंट्रो ॲड करू शकता की तुम्हाला 2 पैकी 2च मार्क्स मिळाला पाहिजे, 1 मार्क्स नको. तर तिथे तुम्ही छान असा रिप्रेझेंट करा तुमचा आन्सरला. ठीक आहे. सो इथे मार्क्स घेण्याचे चान्सेस जास्त असतात. देन 7th वन इज व्हॉट इज द फिल्टर एड. फिल्टर एडवरती क्वेश्चन असतो. देन डिफाईन सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशन काय यावरती एक क्वेश्चनिंग असतो. देन 9th वन इज व्हॉट इज करोजन. करोजन हा एक क्वेश्चन भरपूर कॉमन आहे. अँड देन लास्ट क्वेश्चन आहे नेम एनी 2 मटेरियल यूज इन अ फार्मास्युटिकल प्लांट कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. सो गाईज हे टॉप 10 क्वेश्चन आहे. मी जे क्वेश्चन दिले आहे तुम्हाला ते सगळे प्रिपेअर करायचे आहे. यामधलं एकही स्किप करायचे नाही आहे. सिलेक्टेड क्वेश्चन आहे कारण सिलेबस जर तुम्ही बघितलं तर भरपूर असा सिलेबस आहे. तर सिलेबसलाच ऑलरेडी सिलेक्ट केला आहे आणि त्यामधलंच मी तुम्हाला सिलेक्टेड देत आहे आणि त्यालाच परत तुम्ही आणखीन सिलेक्ट करणार, त्यालाच तुम्ही हाफ करणार.
तर मग तुम्हाला मार्क्ससुद्धा हाफ मिळण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. सो इथे तुम्ही काहीही चेंजेस करू नका. आहे त्याच कंडिशनमध्ये आहे तेच क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. ओके. आफ्टर दॅट काही इम्पॉर्टंट तुम्हाला सब्जेक्ट असणार, असा एखादा सब्जेक्ट जो तुम्हाला हार्ड जातो कुठल्या सेमिस्टरमधला, कुठल्याही टॉपिक असू शकतो, मला कमेंट करून सांगा. आपण नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ छान असा प्रिपेअर करून देईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन नक्की देण्याचा प्रयत्न करेल. अँड गाईज, लेट मी क्लिअर वन थिंग, तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये असणार तरी हा क्वेश्चन तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो. ओके. सो फार असा टाइम वेस्ट न करता मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रोव्हाइड केले आहे. तर तुम्ही सुद्धा फार असा टाइम वेस्ट न करता चॅनलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. कारण अशीच इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल फार्मसी रिलेटेड व्हिडिओ आणि टॉपिक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. कारण हे तुम्हाला फार्मसीची लाईफ जी जर्नी आहे ते खूप इझी बनवते. ठीक आहे. सो पटकन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. ठीक देन, बाय बाय.